वाटलं तुला? तू माझ्या जवळ येतेस म्हणून मी तुझ्या जवळ आलो. हेच पाहिजे होतं ना तुला? ओ माय गॉड. हे निघ शुभ्या, निघ. स्वरा, शुभ्या, निघ इथून. स्वरा, मी बोलतोय. निघ. तू निघ बोलले ना ते. निघायचा. तू मध्ये पडू नकोस. आम्ही बोलतोय ना. भाड्या, कुणाला शानपण शिकवत रे तू? आमच्या गावात येऊन आमच्या पोरींना त्रास द्यायचा नाही. आमच्या गोष्टीत आम्ही बघून घेऊ, तू मध्ये पडू नकोस. स्वरा, तुला माहित नाही हे लय हरामी पोरग आहे. माझे चले त्यांना ना असाच वागवलं पाहिजे. तुमच्या घरात घुसलं कसं? मीच बोलावलं त्याला इथे. चूक झाली. पराग, तू जा. शुभ्या, तू पण. शुभ्या, जा. मुलींशी कसं बोलायचं माहित नाही का रे याला? अरे बंड्या, मला कसं कळेल? एकतर माझी आई गेल्यापासून असं प्रेमाने वागणार दुसरं कोणीच नव्हतं रे. पण ती मला सारखी विचारायची, तू जेवलास का, तुझी कामं झाली का. मला वाटलं की आम्ही तिची माफी मागणार होतो, पण साला तो पराग मध्ये आला. दगडानं माझी बाईक फोडली ना. तोच दगड त्याच्या डोक्यात घातला ना. शुभ्या, हे सगळं थांबवायचं आता. अरे डोक्यात गेला तो पराग. तुला स्वराची माफी मागावी लागेल. गणपती संपल्यावर बोलू आपण तिच्याशी. मी तुला सांगतो, ती म्हणवेल तिला यार. पण शुभ्या, ते आधी काय मूर्खपणा करू नको यार. शुभ्या, काय झालं तुला? चल गाडी कर. मला आत्ताच्या आता बोलायचं स्वराशी. हे शुभ्या, बंड्या बोललाय ना, ते तू समजवेल स्वराला. तू शांती ठेव ना थोडी. चुकीचं वागलो रे. चल ना जाऊ तिच्याकडे. बोलतो तिला, बाबा मार मला, पण असं बोलणं टाळू नको माझ्याशी. याला राहिलाय का रे तू? आपण उद्या जाऊया. मी आत्ताच चाललोय तिच्याकडे. तू येणारच का नाही ते बोल. बरा, हा इथे काय करतोय? स्वरा, माझ्यासमोर नाटकं केली मी. खरं तरीच हेच चालू होतं. अख्ख्या कलू ते गावाला आहे. दोघांचं काय चाललंय ते फोन कर. शुभ्या, नको ना. प्लीज शुभ्या. शुभ्या, तो व्हिडिओ कोणाच्या पण हाताला नाही लागला पाहिजे. आणि आता जे काय झालं ते बंड्यासमोर जाऊन नको. कळला काय? व्हिडिओ डिलीट करा आधी. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. हे भाऊ कुठे तुझं? दादा, काय? यार फोन लवकर रिपेअर करून दे ना, अर्जंट आहे. काय रे, काय झालं फोनात तुझ्या? घरचे चढले असतील ना? घरी अजून माहिती नाही यार, लवकर रिपेअर करून दे. 2 दिवस लागतील. हा, इकडचं काम नाही का? दापोलीस यायला पाहिजे. याचे 1300 होतील. पण फोन हाताच ठेवून जावं लागेल का? काय कानडीत सांगितलं काय? करायचं आहे की नाही ते सांग. काय रे? हा कर.
रमेश बाहेर ये. काय रे तुझ्या आईला काय फुकणीच्या. हा व्हिडिओ तुला कसा सापडला? जमेच्या फोन मध्ये होता हा व्हिडिओ. जमेचा फोन तुला कसा मिळाला? अरे त्यानेच मला रिपेअर साठी इथं दिलता आणि तेव्हा मी पाहिला. अरे पण तुला एवढं चिडायला काय झालं? कोणाकोणाला पाठवला व्हिडिओ? लवकर बोल, लवकर बोल. सगळ्यांना. तुझ्या तुला कळतं तू काय केलंस? जमेच्या घरा पोलीस. साला काय केलं तुम्ही दोघांनी? शुभ इकडे इकडे. मी नाही काय केलं, सगळं त्या मोबाईल शॉपवाल्या मुली झाला. अरे मग व्हिडिओ काढायला कोणी सांगितलेलं? साला तुझ्यामुळे त्याच्या घरी पोलीस आले त्याला न्यायला. अरे मला परत सोबत ती स्वरा वाटल्या, तर तिची बहीण निघाली, मी काय करू? अरे त्यांनी काय फरक पडते? तुझे लफडं केलंय ना, त्याच्यामुळे स्वराजच्या बहिणीने तिचा हात कापून घेतलाय. आता मला चैतूने फोन करून सांगितलंय. तुला किती वेळा सांगितलंय डोक्यावर बर्फ ठेव म्हणून. साला ऐकतच नाही तू. मी मुद्दाम नाही केलं, मी चिरलो होतो परागवर. बाई जगली आणि तो व्हिडिओ काढला. शपथ, मी जमायला तो व्हिडिओ डिलीट करून सांगितलं होतं. पण ते असं नाही रे. कोण विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? कोण विश्वास ठेवणार आहे? तू चल, तू थांबू नको. अरे परागची पोरं शोधत शोधत गावात आलीत आपल्या, मारतील तुला ती. तू चल माझ्या बरोबर. सोनू, या चपाचा झाकळ उघडच राहिला. आलो. हा चले तिकडे बघूया. चल.